नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे. आता आज संडेचा हा व्हिडिओ आहे आणि झाड तोडायसाठी म्हणून मी त्या एका मुलाला बोलवलं आहे. आता किती आपण गार्डनला सजवलं, नटवलं, किती खूप काही प्रयत्न केलो, पण भाजी म्हणावी तशी येतच नाही. त्याचा परिणाम असा झाला, की मोठे-मोठे झाडं असल्यामुळे खाली सावली, पानं पडणं हे सगळं असल्यामुळे भाजीपाला न मिळण्याचं एकमेव कारण वाटलं. म्हणून मी हे पेरूचं झाड आहे ना, ती पूर्ण तोडून टाकायचा असं मी विचार केलेला आहे. कारण तिकडं शेजारी पण घर आहे, इकडं आमचं घर आहे. इतकं ते म्हणजे हे होत होतं ना, झाडाचा त्रासही होत होता आणि खूप मोठं झाड झालेलं होतं. हे पहा, इतकं तोडायला त्याला इतकं त्रास झालं. हे मोठ्या-मोठ्या फांद्या तोडून तो तिकडं टाकायला इतकं म्हणजे त्याला इकडं फिरावं लागलं ह्या भागामध्ये. तर खाली लावलेली भाजीपाल्याची काय गत्यंतर झाली असेल तुम्हीच आता विचार करा. मग मी त्याला जवळच येऊन थांबले, की बाबा तू सांभाळून काम कर, खाली आमची भाजी लावलेली आहे. म्हणून त्याला मी सांगतच सगळं काम मी माझं सोडून त्याच्याबरोबर तेवढं काम होईपर्यंत मी थांबून इथं राहिले आणि त्याला सांगत राहिले की कसं कसं काम करायचं. पण ते असतात आपले लेबर लोकं, त्यांचं दिमाग म्हणजे असं असतं ना, त्यांना फक्त आपलं काम दिसतं. खाली काय लावलेलं आहे, काय कशाचा काय उपयोग आहे, त्याचं महत्त्व काय आहे, हे त्यांना काहीच कळत नसतं. तो इतका तुडवतच भाजीपाला फिरू लागला. आता काय करावं, माझाही नाईलाज झाला. त्याला सांगून सांगून मी थकले, पण तो काय ऐकला नाही आणि खालच्या सगळ्या भाजीपाल्याचा चुराडाच होऊन गेला. आता बघा, आता एवढी एकच मोठी फांदी राहिलेली आहे आणि ते पण आता तोडायला तो स्टूलवर उभा टाकलेला आहे. माझं जीव म्हणजे खालच्या भाजीतच अडकलेलं, की काही काही पण लावलेलं आहे. खाली कितीतरी बी मी टाकलेले आहेत, कितीतरी खूप म्हणजे आंबाडीचं टाकलेलं आहे, भेंडीचं टाकलेलं आहे. अशा बऱ्याच बी मी टाकलेले आहेत आणि ते केव्हा ना केव्हा तरी येणारच ना. तर तो मला म्हणत होता, की "मी कसं तोडू सांगा? एवढं मोठं झाड वाढलेलं आहे आणि त्याच्या फांद्या तर खाली पडणारच. मग तुमचा भाजीपाला तर नुकसान होणारच. असं थोडं अलगद थोडंच काढता येईल. मी एकटाच आहे, आणखीन कोणी नाही. जर कुणी आणि दुसरा लावला असता तर तो धरला असता खालून. पण कुणी असलं तरी हे झाड तोडणं म्हणजे काही उगी नाही, असं तो म्हणायला लागला. आणि खरंच खूपच भलं मोठं झाड झालं होतं पेरूचं आणि त्याचे पेरू पण खूप खाल्लं, खूप खाल्लं. इतका गोड पेरू होता. पण कसं असतंय ना, एखादा आपण एकदा निर्णय घेतलो कशाविषयी, तर ते केल्याशिवाय आपल्याला समाधानच वाटत नाही. एकदा मनात आलं, की ह्या पेरूच्या झाडामुळं, फक्त पेरूच्या झाडामुळं खालचा भाजीपाला येत नाही आणि ह्याला काहीतरी आपण ह्याला केलंच पाहिजे. तर असा निर्णय करून ते पेरूचं झाड मला तोडावंच असं माझ्या मनात आलं. आणि सावली पडणं आणि एकदम कोमट वातावरण त्याच्यामुळं निर्माण झालं आणि म्हटलं ह्याला तोडून टाकावं. आपलं पेरू बघता येईल अजून नंतर. अजून बाहेर एक आमच्या गेटच्या समोर तिकडे एक आहे पेरूचं झाड, त्यालाही पेरू लागलेलेच आहेत. ते पेरूही का आपल्याला उपयोगाला येतील, पण ह्याची जात वेगळी, त्याची जात वेगळी आहे. हे पेरू खूपच गोड होते आणि आकारानं वेगळेच म्हणजे मीडियम आणि ते बाहेरचे जे आहेत ते खूप आकारानं मोठे पण आहेत आणि त्यांची चव वेगळी, ह्याची चव वेगळी. म्हणजे पेरूमध्ये सुद्धा कितीतरी प्रकार असतात पहा. आणि इथंच त्या झाडाजवळ ना शेवग्याचं पण एक आलेलं होतं आणि त्यालाही आम्ही वाढू दिलं नाही. तेही वाढलं असतं तर पूर्ण उंचच्या उंच झालं असतं. त्यालाही शेंगा लागल्या असत्या. पण त्याला पण आम्हाला वाढू द्यायचं नव्हतं म्हणून मी त्याला पण छाटायला लावले. ते पण काढायला लावले आणि त्याचे जे पानं असतात मी तोडून घेतले आणि म्हणजे आपल्या शेजाऱ्याला पाजाऱ्याला पण द्यायला येतं आहे. ते पण भाजी करतात ना त्याच्या पानाची वगैरे. शेवग्याच्या शेंगा तर सध्या आता काही लागलेल्या नाहीत. 1-2 लागलेले आहेत. हे पहा, किती अवघड असतं ना एखादं झाड तोडणंसुद्धा. हे सगळं पुरुषाचेच कामं असतात. आपण आपल्या वस्तीला असलं हे काम होतच नाही. म्हणूनच मला हे माणसाला एका लावावंच लागलं संडे बघून आणि मला एवढा वेळसुद्धा काढावा लागला. तर असं असतं म्हणजे कोणतंही मेंटेनन्स करणं खूप अवघड असतं. आता आल्यापासून सकाळपासून तो करत होता म्हणून मी त्याला चहा करून दिलं. त्याला सांगितलं, "बाबा इकडे एक दोडक्याची वेल आलेली आहे ते पण काढून टाक."
पण त्याला ते काही जमलंच नाही, कारण इकडे यायला कंपाऊंडच्या बाहेर त्याला वाटच नव्हती, पूर्ण पाणी साचलेलं आहे बाहेरच्या बाजूला. मग ते तसंच राहून गेलं. दोडक्याची जी वेल होती, म्हणलं तू अगोदर चहा घे. तो निवांत थोडासा चहा घेतला. चहा घेतल्यानंतर परत आणि तो कामाला लागला. म्हणजे कसं असतं ना, त्यांच्या मनात पण असं असतं की एकदा आपण कामाला आला तर काय काय काम आहे ते आपण सगळं करून टाकावं, असं त्यांच्या डोक्यात असतं. आणि ते केल्याशिवाय त्यांना समाधानी नसतं. आणि हे शेवग्याचा एक जो फांटा आहे, तो इकडं साईडला भिंतीला खूप लागत होता आणि त्याला काही फुलं काही लागलेली नव्हती. आणि ते पण मी तोडायला सांगितलं, तर थोडंसं म्हणजे आता एकदम छान झालेलं आहे गार्डनमध्ये. इतकं मोठं पेरूचं झाड गेलं. खूप मनाला तर हळहळ वाटत होती, कारण त्याला आपण लहान लेकरासारखं जपलो, मोठं केलो आणि त्याची फळंसुद्धा आपण त्याची चाखली, मजा घेतली, आनंद घेतला. खूप छान त्याचे सगळा आपण फायदा घेतला आणि त्याचा फायदा खूप दिवसापासून वाटत होतं की हे पेरूचं झाड खूप मोठं होईल, ह्याला आपण तोडलंच पाहिजे. पण मनच होत नव्हतं, कारण त्याला फळ येत होते आणि फळ पाहून की असं मन व्हायचं की नको नको, आता कशाला ह्याला तोडायचं. कोणतंही आपल्याला जे फळ आलेलं आहे, ते आपल्याला देत आहे फळ, तर त्याला तोडणं म्हणजे वेगळंच ना. मग तरी आता खूप मोठं झाल्यामुळं मन झालं की आता तोडूनच टाकावं. आता ते झालं, तिकडं सगळं क्लिअर झालं, एकदम सावली यायचं बंद झालं. आता ऊन पडायला लागले, तिकडली भाजीला चांगलं झालं. आता इकडं सीताफळाचं एक झाड जे आहे ना, त्याला पण एक फांटी इकडं पूर्ण आलेली आहे. ते पण मी त्याला तोडायला लावले. आणि सीताफळाचं झाडावर जे आहे ना, तोंडल्याची वेल गेलेली आहे, इतके उंच्या उंच, आणि ते एकही हाताला येत नव्हतं आणि खालून काही दिसतही नव्हतं. जेव्हा ती फांटी वाकवली तर बघा किती तोंडले निघायला लागलेले आहेत. पूर्ण आता ही वेल आहे ना, वेस्टच होणार आहे ना, म्हणून मग त्याचे सगळे तोंडले आम्ही तोडून घेतलो. भरपूर तोंडले निघाले. हे पहा, कितीतरी वेल आता वरून पूर्ण गेलेली आहे वरी. आता हे जे फांटी आहे ना, पूर्ण तोडायची आहे सीताफळाच्या झाडाची, कारण ह्याची पण सावली इकडं खूपच पडत आहे. मी म्हटलं तू असं काढून घे, तरी पण ते वेल तुटायची जी तुटलीच. असं असतं बघा, किती लागलेले आहेत. आणि आपल्याला जे फळ मिळतच नाही, इतकं वरी लागून त्याचा उपयोग तरी काय आहे. म्हणूनच मग म्हणलं चला, जे आपल्याला मिळत नाही त्याला आपण ठेवूनसुद्धा काही उपयोगाचं नाही. हे एक फांटी तोडलं ना, मग शेवग्याला आपण दुसरीकडे वाट करून देऊ शकतो. आहे शेवगा, एकदा शेवगा तर आहेच, एकदा तोंडल्याची वेल आपण लावली ना, किती वर्ष ती जाते, कधीही ती वाळत नाही. वाळली तरी परत येते. आणि म्हणून एकदा तुम्ही तर तोंडल्याचे एकदा वेल लावून बघा तुम्ही, खूप तोंडले आपल्याला मिळतात. आणि तोंडल्याला काहीच निगा करायची सुद्धा काही गरज नसते. थोडंसं पाणी वगैरे घातलं व्यवस्थित तर ते आपोआपच येत राहतं आणि खूप आपल्याला स्वादिष्ट असे तोंडले मिळतात. तर किती वर्षापासूनचं आहे हे तोंडल्याची वेल, तर सारखं याचे तोंडले आपल्याला मिळतच राहतात. हे पहा, सगळी वेल आम्ही वरची असं काढून घेतली. पहा, किती गार्डन करायचं म्हणजे जर हौस आहे तर किती कष्ट पण घ्यावं लागतं ना हौस पूर्ण करण्यासाठी. आपल्याकडे जागा आहे तर असं वाटतं की काहीतरी भाजीपाला आपण काढावं. आणि त्यामुळे मग मोठे मोठे झाडं एक येऊन बसतात आणि कोणतंही काम मग सगळं फेल होतं. जे आपण ठरवतो ते होतच नाही. मग म्हटलं, निश्चित केलं की आता झाडच नको, कोणतं तरी एक घ्यायचं. भाजीपाला तर घ्यायचं किंवा फळं तर घ्यायचं. दोन्ही एकत्र घ्यायचं म्हणजे शक्यच नाही. तुम्ही पण निर्णय करा की कोणतं तुम्ही घेऊ शकता. हां, शेती आहे मोठी, खूप शेतामध्ये आपण झाडं लावू शकतो. आता आम्ही पण शेतामध्ये सगळ्या प्रकाराचे झाडे लावलेलो आहोत. आणि हे पेरू वगैरे, हे मोठे मोठे जे आंबे, हे झाडं जे आहेत ना, शेतातच छान दिसतात. म्हणजे त्याला जागा भरपूर लागते आणि कितीही ते पसरलं तरी आपल्याला त्रास होत नाही. पण इथं छोट्याशा गार्डनमध्ये हे सगळं लागणं म्हणजे खूपच म्हणजे तेच खावं लागेल. म्हणून लागतात फळं, पण फळंच खावं लागेल, मग भाजीपाला आपल्याला मिळत नाही. आणि भाजीपाला कसं आपल्याला दररोज पाहिजे असतो. थोडाही घरचा भाजीपाला निघाला तर तेवढाच आपल्याला खूपच आधार मिळतो आणि आपलं स्वादिष्ट भाजी, आपल्याला घरची भाजी मिळते. म्हणून म्हणलं चला भाजीपालाच खाऊ आपण, फळं नको. फळं आपण विकत घेऊन खाता येईल, पण भाजीपाल्याचा सवाल आहे रोजचा. फळं कधीतरी खातो आपण, दररोज काही खात नाही. भाजीपाला तर दररोजच पाहिजे,
ते नाही तर आपलं जेवणच होणारच नाही ना. मग तो बघा कसा तुडवायला लागलेला आहे. त्याला कितीही सांगितलं तरी तो काय ऐकलाच नाही शेवटी. आणि परत ते तोडल्यानंतर मी जेव्हा मधी गेले की म्हणलं आता तू सगळं पानं पत्ते तोडून सगळं हे घे, गोळा करून टाक आणि व्यवस्थित, आणि ये तिकडे पुढे. पुढचं पण थोडं काम होतं घरच्या पुढे. तर तो मी येईपर्यंत सांगून गेल्यानंतर पूर्ण त्याने झाडूच मारून टाकला त्या गार्डनला. आता झाडू मारल्यानंतर काय येते सांगा, आता पूर्ण मला नव्यानेच आधी गार्डन करावी लागेल. हे बघा, हे बघा सगळे फांटे असं तोडून टाकले. कोणतंही म्हणजे करणं म्हणजे खूपच अवघड वाटते मला तरी. काय करावं आणि कसं करावं. काही आपण करायला एक जातो तर होतं एक दुसरंच. आता त्याला सांगितलं तर ते तोडायचं तर तोडला, पण खालची गार्डन जी आहे सगळी लावलेली माझी साफ करून गेला तो मुलगा. आता काय करावं, चला म्हणलं जाऊ दे. आता त्याला कामही करायला सुधरणा झालं ना, व्यवस्थित कामच करायला येणं झालं. पाय इथं ठेवू नको तिथं ठेवू नको मला, तर त्याला कामच होत नव्हतं. मला लागला कुठं तर ठेवू, मग कसं तर काम करू ते तर सांगा. तर म्हणलं चल जाऊ दे, आता जे झालं ते झालं. आता नव्याने लावता येईल. पावसाळा आहे, पाऊस पडत आहे. इतके दिवस पाऊस नव्हतं, काही नाही. आता खूप दररोज थोडा ना थोडा पाऊस पडत आहे. हे बघा फांटी सगळी तोडल्यामुळे खाली आल्यामुळे आता इतकं छान वाटायला लागलं ना तोंडले तोडायला. खूपच आनंद यायला लागलेला आहे. आपला घरचा भाजीपाला, घरचे तोंडले, हे बघा किती तोडा तेवढं कमीच आहे. आता मी सगळे तोडून घेते आणि शेजाऱ्यांना, इकडच्यांना तिकड्यांना, सगळ्यांना कोण कोण आपल्याला दिसतील त्यांना मी देऊन टाकते. बऱ्याच जणांना द्यायचं आहे तर म्हणून म्हणलं चला. असं चार निघाले जास्त पाणी काही आपल्या शेतामध्ये, आपल्या गार्डनमध्ये, तर एकटं थोडंच खातं का माणूस, वाटूनच खातं ना. आणि वाटण्यामध्ये किती आनंद असतो ना, ते आपण सांगू शकत नाही. मग लावायचं म्हणजे आपण सगळं जे भाजीपाला लावतो ते एकट्यासाठी नाही, ते जास्त निघालं तर आपण दुसऱ्यालासुद्धा देऊ शकतो ना, म्हणून हे लावायचं असतं. बघा किती तोंडले निघाले, ताट भरून तोंडले निघाले. 2 ताटं तोंडले निघाले. अजूनही तोंडले लागलेलेच आहेत. लक्ष सगळं तिकडंच आहेत की किती तोंडले अजून काढावं आणि काय नाही. पानाच्या मागे इकडे तिकडे मोठे मोठे एकदम ताजे ताजे तोंडले पहा निघतच आहेत. आम्ही तोडतच चाललो तरी ते निघतच आहेत. म्हणजे वरी किती लागलेले आहेत, पण आम्हाला ते खालून काहीच दिसत नव्हते. तर सगळे तोडून घेतले, बरेच काही राहूनही गेले. आणि आता ते हे बघा, हे फांटी पूर्ण आता तोडून तिकडं टाकायची आहे. हे पहा, आणि खाली लावलेलं सगळं गेलं. टमाटे लावलेले होते, भेंडी लावलेले होतं, सगळं काही गेलं आता ते. आता झाडू मारूनच तो जाणार आहे. हे पहा, असं झालेलं आहे गार्डनचं. आता नवीनच गार्डन मला आता करावी लागणार आहे. तोंडल्याच्या वेलीला थोडंसं वाचवलं म्हणजे अजून आहे. त्याची जे मुळं आहेत ना, ती जागा सेफ आहे, सुरक्षित आहे. आता ही तोंडल्याची वेल अजून येईल, ते काय वाळून जाणार नाही. म्हणून त्याला म्हणलं तू असंच हे ठेव, तोंडल्याची वेल, ह्याला काहीच करू नको, तोडू नको, आणि इकडं बांधून त्याला सगळं व्यवस्थित कर. आणि इकडे एक आहे आंब्याचं झाड आणि कढीपत्त्याचं झाड. त्याला पण म्हणलं थोडंसं बांधून सरळ कर. म्हणजे बघावं आता तसं पाहिलं तर आंब्याचं झाड पण मोठंच होतं. आता त्याला मी घेऊन आले इकडं समोर. समोर हे जे झाडं नारळासारखी दिसतात ना शोची, ते कंपाऊंडला खूप धक्का मारतात. ते खूपच नुकसानदायक असतं. आता लहान आहे तोपर्यंत ह्याला काढून टाकलं पाहिजे. लावले होते पण शौकनं, पण असं वाटलं की हे आपल्या घराला नुकसानदायक आहे. तर मी ते दोन्ही झाडं काढून तिकडे टाकायला लावले. आणि इथं फक्त आता फुलाचे, साधारण छोटे छोटे फुलाचे झाडं लावायचं ठरवलेलं आहे. हे पहा, एक लावून पण टाकलं फुलाचं झाड. अजून इथं जागा आहे, तर आपले फुलाचे झाडं फक्त छोटे छोटे लावणार आहे. तर चला मग, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.